आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधल्या वॉर्सा इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना असून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणं आघाडीवर होतं. आंध्र प्रदेशमध्ये अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेजमधील औषध निर्माण कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात 7 जण ठार तर 30हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून पीडितांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील निवासी डॉक्टरवर कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयनं आणि कोलकाता पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी आंदोलक डॉक्टरांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. जॉर्डन इथं झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रेको रोमन प्रकारात 110 किलो गटात भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं काल कांस्य पदक जिंकलं. त्यानं तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकॉनचा 6-1 असा पराभव केला तर 51 किलो गटात साईनाथ पारधीनंही कांस्य पदक मिळवलं आहे. देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढील 4 दिवस अति जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढचे 7 दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये येत्या 26 ऑगस्टपर्यंत तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 5 दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.